आईला आलेली एक खूप मोठी इमर्जन्सी आणि म्हणूनच तिच्या दोन्ही मुली आता एकत्र आल्यात. पूर्वी म्हणजे लहानपणी किंवा एकंदरीतच इथून मागच्या जगलेल्या त्यांच्या आयुष्यामध्ये न झालेले संवाद, तक्रारी आणि या सगळ्या गोष्टींमध्येच आईने लपवलेली ती एक महत्त्वाची गोष्ट जी आत्ता त्यांना कळली आहे. ह्या सगळ्या वेगवेगळ्या समीकरणांचं जाळं आपल्याला उलगडता येणार आहे 6 मार्चला तिघी या नावाच्या चित्रपटामध्ये. या तिघीही जणी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रचंड कन्व्हिन्सिंग वाटतात आणि त्याच्या समवेत फायनली पुष्करराज चिरपुटकर एका गंभीर भूमिकेमध्ये दिसतोय. ओव्हरऑल या चित्रपटाचा ट्रेलर पाहता आत्तापर्यंत मराठीमध्ये आलेले सगळे बालिश सिनेमे एकीकडे, जेव्हाही फॅमिली, कुटुंब या सगळ्यांमधले काही-काही सिनेमे बनवले जातात, अगदीच ओढून-ताणून फनी कुठेतरी काहीतरी काही मध्ये काहीतरी एलिमेंट्स टाकण्याचा त्यांचा तो एक प्रयत्न असतो किळसवाणा. त्याच्यामुळे त्या अख्ख्या सिनेमाची मजा जाते. पण हा एक फायनली मॅच्युअर टेक असणारा सिनेमा आपल्या सगळ्यांसमोर आलाय. या चित्रपटाचा ट्रेलरचा टोन जो आहे तो प्रचंड डार्क, इंटेन्स आणि तितकाच डिप्रेसिव्ह वाटतोय. पण तो डिप्रेसिव्ह असणं फार महत्वाचं आहे. ते का ते आपल्याला चित्रपट आल्यानंतरच समजेल. 6 मार्चला येतोय हा चित्रपट. कास्टिंगबद्दल जर का बोलायचं झालं तर सोनाली कुलकर्णी, नेहा पेंडसे, भारती आचरेकर, निपुण धर्माधिकारी, पुष्करराज चिरपुटकर आणि जेमिनी पाठक हे सगळेजण आपल्याला चित्रपटामध्ये दिसतायत. आता एकंदरीत या चित्रपटाचं जे दिग्दर्शन आहे, ते एका महिलेने केलंय. महिला म्हणण्यापेक्षा मी तिला मुलगीच म्हणेन बिकॉज शी इज क्वाईट यंग आणि जेव्हाही कुठल्या फिमेल डिरेक्टरकडनं कुठलाही सिनेमा येतो, तेव्हा मला ऑलरेडी थोडीशी एक्साइटमेंट असते. कारण फार कमी वेळा असं होतं, की महिलांच्या पर्स्पेक्टिव्हने दाखवली जाणारी एक गोष्ट, तर ते फार एक कुतूहलाचा विषय असतो नेहमीच माझ्यासारख्या सिनेफाईल व्यक्तीकरता आणि त्याचमुळे जिजीविषा काळे या एका मुलीने या चित्रपटाचं दिग्दर्शन सांभाळलेलं आहे. इथून मागचं मी तिचं काम कुठलंच पाहिलेलं नाहीये. इनफॅक्ट मला कुठे काही फारसं काही दिसलंही नाहीये. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. तिचं काम जर का इथून मागे तुम्ही कुठलं पाहिलं असेल, तर ते मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवू शकता. या चित्रपटाची पटकथा निखिल महाजन यांनी लिहिलेली आहे, ज्यांनी गोदावरी या सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं होतं. त्यामुळे चित्रपटाच्या लिखाणाबाबतीत तर नक्कीच काही कंप्लेंट नसणार आहे, हेही तितकंच खरं. आता बघा, या ट्रेलरबद्दल जर का बोलायचं झालं, तर 3 स्त्रिया आहेत एकाच घरातल्या, आई आणि दोन्ही लेकी. खरं तर हे एक जे समीकरण आहे, ही जी एक स्पेस आहे, याला फार कमी वेळा एक्सप्लोर केलं जातं कुठल्याही फिल्म इंडस्ट्रीकडनं आणि त्याच्याचमुळे हे फार आगळं-वेगळं समीकरण आहे, जे आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे चित्रपटाच्या मार्फत. तिघींमध्ये पण प्रचंड अपूर्ण संवाद आहेत, जे त्यांनी इथून मागे नाही केलेले आहेत. त्यांच्या त्यांच्या अडचणी आहेत. त्यांचं वेगवेगळं एक विश्वसुद्धा आहे. त्यातून वेळ काढत त्या एका इमर्जन्सीमुळे ज्यावेळेला एकत्र येतात, त्यावेळेला ते जे अर्धवट शिजलेले जे संवाद आहेत, जे त्यांच्या डोक्यामध्ये इतकी वर्ष घर करून होते, त्याचा आता विस्फोट होणार आहे एकमेकींसमोर. त्यात सुद्धा तिघींची एकमेकांप्रती असणारी ती माया आणि तीच एक अदृश्य नाळ, हे सगळं काही आपल्याला बघता येईल तिघी या सिनेमामध्ये. खरंच सांगते, एक फिमेल पर्स्पेक्टिव्हने फिमेल ओरिएंटेड बनवलेला सिनेमा, हे फार भारी समीकरण आहे राव. आणि त्यातल्या त्यात बद्दल जर का बोलायचं झालं, तर मला ते खूप कन्व्हिन्सिंग वाटलं. सोनू निगमचं मध्येच एक गाणं सुद्धा आलं, त्यामुळे कुठेतरी म्युझिक डिपार्टमेंटकडनं निराशा नाही होणार चित्रपट पाहताना, हेही तितकंच महत्वाचं आहे. मराठी सिनेमासृष्टीकडनं जेव्हाही कंटेंट ड्रिव्हन फिल्म्स येतात, तेव्हा नक्कीच काहीतरी एक वेगळाच अनुभव त्या देऊन जातात आपल्या सगळ्यांना. टिपिकल तोच एक जो फॉर्म्युला आहे, ज्याच्यामागे अख्खं जग धावतंय, तर त्याकडे न जाता काहीतरी आउट ऑफ द बॉक्स करून काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करूया बाबा, हे जेव्हा मला दिसतं, तेव्हा खूप भारी वाटतं. आणि एकंदरीत या सिनेमाकडनं माझ्या जेन्युइनली अपेक्षा आहेत यार. कारण आता टीझर आल्यानंतर मी ॲक्चुअली थोडी गप्प होते जाणून-बुजून. म्हटलं येऊ देत, जरा ट्रेलर येऊ देत. बऱ्यापैकी ट्रेलरमध्ये गोष्टीचा उलगडा झालेला आहे. पण अजूनही काही ट्विस्ट असे आहेत जे नक्कीच उलगडायला आवडतील मला 6 मार्चला. बाकी फिमेल डिरेक्टर्सबद्दल जर मी बोललेच आहे, तर आतापर्यंत मनवा नाईक, क्रांती रेडकर यांचे सिनेमे मी पाहिलेले आहेत. आणि आय थिंक समृद्धी पोरे का सुमिक्षा पोरे असं काहीतरी नाव आहे, मला आठवत नाहीये. तर मला आई व्हायचे हा एक सिनेमा मी पाहिला होता. तर असे बरेच सिनेमे आहेत जे फिमेल डिरेक्टर्सने बनवलेले आहेत. तुमचा फेव्हरेट तो सिनेमा कुठला ज्याचं दिग्दर्शन हे एका फिमेल डिरेक्टरने केलं होतं? ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. आणि तिघी या सिनेमाच्या ट्रेलरबद्दल तुमच्या काय गोष्टी आहेत, तुमच्या काय भावना आहेत, त्याही कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.